वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमलं गुरुर्मूर्ति पूजामलं गुरुर्पदं मंत्रमलं गुरुर्वाक्य मोक्षमलं गुरुकृपा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमो तस्यै नमो तस्यै नमो तस्यै नमो नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। चराचर व्यास करणारी चैतन्य शक्ती याच्या कामाला नमन करू। उपस्थित असलेले गुरुवर्य माता भगिनी आणि माझे वडील बंधू यांना सुद्धा साष्टांग नमस्कार। प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी अध्याय 15व्या अध्यायातील 222 क्रमांकाची ओवी आहे। ओवी आहे मृगजळाची गातळी ती तिथे दिवळी निहाळी वाचून तिने पाणी साडी केळी लावीस शिकाई। या ओवीचा अर्थ असा निघतो जे खोटं आहे म्हणजे मृगजळ म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणाल तर झावा। उन्हाळ्याच्या याच्यात पाणी तहान लागलेली आहे। आता उदाहरण दिलं आपल्या देशमुख काकांनी की मृगजळ दिसते आपल्याला। मृगजळ म्हणजे जे खोटच आहे पाण्यासारखं दिसते ज्याला आपण झावा म्हणतो उन्हाळ्यातली। मग ते झावाच आहे तर महाराज सांगतात ज्ञानेश्वर माऊली सांगतात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगते अर्जुना हे जे खोटा आहे जे म्हणजे मृगजळासारखं पाणी दिसते त्या पाण्यानं आपल्याला म्हणजे शेतकरी वर्गाला साडी म्हणजे धान्य धान म्हणजे तांदूळ आणि केळी म्हणजे केळी याचं पीक जर काढायचं असलं तर आपल्याला भरपूर पाणी पाहिजे। पण नुसतं जे नाहीच म्हणजे जे खोटच आहे जे नाहीच त्याला आपण पाहून जर म्हणा आपण साडी केळी लावायची तर चालेल का? ही जी ओवी आहे ही ओवीची आहे ही दृष्टांताची ओवी आहे। जसं एखाद्या वेळेस मुलगा रडत असेल आई त्या मुलाला म्हणते बाळा रडू नको ते बाबुलबुवा येईल। मला सांगा तुम्ही बाबुलबुवा काही अस्तित्वात आहे का? आपण बाबुलबुवा नावाचं काही म्हणजे असं काही पुतळा आहे कोणती वस्तू पाहिली का? पण तरी आई म्हणते रडू नको बाबुलबुवा येईल। तसंच हे मृगजळ जे आहे ते अस्तित्वात त्याचं काही हे नाही म्हणजे ते खरं नाही खोटं आहे। पण सिद्धांताची ओवी अशी आहे सिद्धांताची ओवी लगेच 23 क्रमांकाची ओवी आहे। ती ओवी अशी मूळ अज्ञानाची तवलटिके मातयाचे कार्य केतुके म्हणून संसार रूप सत्यते वाहूची गा। अर्जुना ही जी संसार रूपी अज्ञान संसार रूपी आहे आणि हा संसार रूपी अज्ञान आहे। हा संसार जे आहे ते अज्ञान रूपी आहे आणि ते भ्रांती रूप आहे। मग हे भ्रांती रूप आहे खोटच आहे तर मग याला सत्य कसं माना? संसार रूप सत्य वाहूची गा ते सत्य मानता येईल का? सत्य एकच म्हणजे 3 गोष्टी वेदांतातल्या लक्षात ठेवलं पाहिजे। काय आहे 3 गोष्टी? मला माहिती आहे की माझं किती वेळ झाला 5 मिनिट झाले असतील। 5 मिनिट राहिले फक्त तेवढ्यातच मी बोलणार आहे।
गोष्टी ज्या आहेत ना, 3 गोष्टी म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश नाही. ब्रह्म म्हणजे सत्य. जगत. जगत म्हणजे तुम्ही आम्ही ज्या जगात राहतो ते नित्य. आणि जीव. जीव म्हणजे ब्रह्म आहे. आपण जन्माला अहम ब्रह्मास्मी. मग सत्य आपल्याला समजलं पाहिजे. जग मिथ्या आहे. मग जग जर मिथ्या आहे तर मग हे खोटं आहे. पण जगात राहून जर ते आपल्याला खरंच वाटत असेल तर पहा, सगळ्यांना वाटते खरंच आहे. जप करणं उपासना आहे. चांगलं कार्य करणं ते एक उपासना आहे. व्रत वैकल्य करणं उपासना आहे. ते सोपं आहे. आपण म्हणलं महात्म्याने आपल्याला सगळ्या आपल्या गुरुने सांगितलं, समजा जप करा, नामस्मरण करा. नामस्मरण करणं एवढं सोपं नाही. पहिले मनच लागत नाही त्याच्यात. आपण म्हणतो काय भेटते देव देव करून की ते आता निरंजन भाऊ मला म्हणाले ताई आता म्हणे हे सगळं सोयाबीनचं सीजन आहे. गावातले लोक मला गावातले नाही आले तरी चालते. गावातले लोक आले नाही तरी चालते. संत महात्मे सगळे म्हणजे संतांची मांदियाळी येऊन राहिली नाही का. म्हणजे छगन बाबा सगळ्यांना तुम्ही परिचयाचे आहे. समजा माझ्या म्हणजे मी जेव्हा तुमच्या सोबत जोडली तेव्हा मी बाबा पाहिलेले नाही. रामधन बाबा सुद्धा माझं भागवत त्यांच्या गेल्यावरच म्हणजे माझी भागवताची सुरुवातच हट्टी या गावापासून झाली. आमचे गुरुवर्य ताईवडीजी महाराज म्हणतात तेव्हा दयाराम बापू होते तेव्हा यायच्या घरी गोपालभाऊच्या घरी लगातार ज्ञानेश्वरी पारायण व्हायचं. आणि त्या ज्ञानेश्वरी पारायणाला सगळ्यात सुना सासवा ज्या असतील मुली लहान मोठे सगळे जपैयाचं म्हणतात रामनामाचा आणि ज्ञानेश्वरी पारायण करायचे. जेव्हा बाबा यायचे इतर त्यावेळी गुरुजी जेव्हा यायचे ना, आता तरी रस्ता मस्त झाला असेल ते हट्टी ते म्हणजे मोकवान ती हट्टी. पण पहिले पांढरच होतं म्हणजे पाण्यातूनच. तेव्हा काही बॅटरी बिटरीची सुविधा नव्हती. कंदीलच हातात घेऊन यायचे महाराज. तेव्हापासून यांना ज्ञानेश्वरीचं परिचय, ज्ञानेश्वरीचं पारायण कसं करा काय करा. ज्ञानेश्वर माऊलीची कशी कृपा होती म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी जरी आपण घेतलं तरी हे संसार आता मूर्खजनाचं जे आहे ना, मला जास्त काही तुमच्यासारखा अभ्यास नाही. मी फक्त सत्संग सत्याचा संघ ऐकणं म्हणजे खरं काय आहे हे उघडकीस करून सांगतात ते. आणि ते म्हणतात ना, ज्ञान होय अज्ञानाशी. जे कोणी अज्ञान जरी असेल सत्संगात आलं ना, पुढच्या वेळेस तो नक्कीच म्हणजे सत्संग ऐकून तो सुद्धा सत्संगी प्रेमी होतो. आणि त्याला सुद्धा 2 शब्द बोलायची इच्छा होते म्हणजे आतूनच माऊलीची कृपा. हा ग्रंथच तसा आहे. आपले ग्रंथ कसे आहे, आपले संत कसे आहे. आता मी परवाच्या दिवशी अकोटला गेली होती. अकोटला नरसिंह महाराज यांची पुण्यतिथी सप्ताह सुरू आहे. सप्ताह म्हणजे कोणी भागवत गीत असं काही हे नाही. फक्त काय सुरू आहे, पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण. सकाळी पारायण आणि संध्याकाळी मान्यवर मंडळीचे म्हणजे कीर्तन. आणि त्या कीर्तनात आमचे महाराज संजय महाराज यांचं सुद्धा कीर्तन होतं. आणि आपल्या भागातील सगळ्या मंडळींना आणि ऐकलं फक्त. आपल्या भागातले संत आपले लोक आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपले संत कसे, झोले बाबा कसे होते, लोटांगण बाबा कसे होते, आपले ग्रंथ कसे आहे. 10 मिनिटात तर काहीच बोलता येत नाही. पण तरी थोडंसं नरसिंह महाराजांना जेव्हा असं माहीत झालं, काय माहीत झालं, एवढे मोठे महात्मे ते असं माहीत झालं की स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला दिसलं की कोणीतरी एक दुष्ट माणूस उद्या म्हणजे 2-3 दिवसानं पंढरपुरात जाईन. पांडुरंग परमात्म्याचं त्याच्या मनासारखं संसारातल्या गोष्टी मागितल्या आणि त्या चांगल्या नाही म्हणून महाराजाला ते गोला किती खेळत नाहीत का पोरं 2-2 किलो वजनाचे असे लोखंडाचा गोळा असा गोळा घेऊनच रांगेत लागलेला आहे. आणि लई दिवसाची गोष्ट नाही. 200 वर्षापूर्वी जेव्हा गजानन बाबा जिवंत होते तेव्हा, भास्कर महाराज होते तेव्हा
तर महाराजांना असं स्वप्न पडलं आणि पहिली काय साधन होतं, पटकनच गाडीने आपण गेलो पाहिजे म्हणून पायीच गेले. 2-4 दिवसात महाराज पोहोचले कुठं, पंढरपुरात. पण स्वप्न पडलं तसं घडलं होतं. त्या महाराज जो व्यक्ती आहे, मारणारा जो दुष्ट व्यक्ती आहे, त्याने पांडुरंग परमात्म्याच्या गुडघ्यावर काय मारलं, एक म्हणजे बाकीच्या गोष्टी खोट्या असेल तरी फक्त एवढंच सांगायचं आहे. पुढच्या वेळेस मी ही कथा सांगत तुम्हाला, कारण कथा नाही आहे, सत्य घटना आहे. ते कसे फक्त एक अभंग म्हणणार आहे मी. त्या अभंगातून या ओवीचा सार निघत. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. दयातून निघी ताक आणि लोणी, दोघांचं मोल एक नाही. म्हणतात आकाशाच्या पोटी निघी म्हणजे आकाशाच्या पोटी निघाले म्हणजे चंद्र सूर्य दोघा समान मानू नये. पृथ्वीच्या पोटी निघाली हिरा आणि गारगोटी, दोघही समान नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तसेच जगात संत जन आणि संत आणि यांना सुद्धा समान मानू नये. गोपाल कृष्ण भगवान की जय.